अहो, काहीतरी खाऊन घ्या ना. असं काय करताय? तुम्ही रात्री पण काय जेवला नाही आहात. खा ना थोडंसं. तुम्ही खाऊन घ्या. शमिकाच्या वडिलांचं प्रकरण. त्या माणसाचं नाव या घरात निघता कामा नये. माझ्यासाठी तो माणूस मेला, विषय संपला, बस. अहो, पण अन्नावर का राग काढताय तुम्ही? त्याने काय होणार आहे का? माणसांवर राग काढून काय होणार आहे का? नाहीच होणार आहे, कळतंय मला. पण मग हट्ट का करताय? कोण हट्ट करतोय? जे काही घडलं त्याला माझ्या पद्धतीने मी प्रतिक्रिया देतोय, बस. विभा असं झाड वरवरनं छाटलं ना की ते पुन्हा असं तरारून उठतं, पण तेच जर एकदा मुळापासनं छाटलं ना की मग. म्हणून आपल्याच माणसावर आग पाखड करायची. मी काय बोलतोय का? गप्प आहे ना मी, शांत आहे ना मी. आणि काय उपयोग काय? एका माणसासाठी दुसऱ्या माणसाचा मान, अपमान, अब्रू, इज्जत, त्याला काहीच किंमत नसावी. तुम्ही काय म्हणताय कळतंय मला, पण म्हणून सगळा राग शमिकावर काढायचा का? घरात तिच्याशी धड कोणी बोलत सुद्धा नाहीये. सासूबाईंनी तिच्या हातचं खाणार नाहीये सांगितलंय. त्यामुळे मग मलाही तिला सांगायला लागतं ना, ह्याला हात लावू नकोस, तू अमुक करू नकोस, इथे जाऊ नकोस. अहो, बापाच्या चुकीची शिक्षा मुलीनी का भोगायची? अभिजितचं चूक होतं असं शमिकाच्या वडिलांना वाटलं, म्हणून त्यांनी त्याला शिक्षा दिली. ती मीही भोगलीच ना. का? मेघनाने भोगली का? विभा या काला उत्तर नसतं. आणि जाऊ दे ना, मला काहीही बोलायचं नाहीये. मला काहीही बोलायचं नाहीये. सगळं बोलणं निरर्थक वाटतं. तुम्ही माझ्याशी बोलायला येऊ नका. मला इथे बसू दे, मला माझं काम करू दे. आईला म्हणा तुला जेवायचं नसेल तू नको जेवस, हा तुझा प्रश्न आहे. त्या शमिकाला काम करायचंय करू दे, नसेल करायचं तर नको करू दे. ते सगळं तुम्ही बाहेरच्या बाहेर निस्तरा. माझ्यापर्यंत काय येऊच देऊ नका. मला ना माझ्या कामात व्यग्र राहू दे, म्हणजे हे सगळे विचार आहेत ना माझ्या मनात येणार नाही. अजून कुठल्या विषयावर बोलायचंय? विभा, अरे काय करतोस तू हे? अरे अरे काय करतोस तू? जरा हळू. मॅडम ती धूळ बसलेली त्याच्यावर, म्हणून थोडं साफ करत. नाही नाही, तू जा, मी करून घे. तू जे काय बोलतेय ना मला अजिबात आवडलं नाही. माहितीये माहितीये, स्वतःचं लग्न ठरलंय, गर्लफ्रेंड साठी गाणी वाजवतात. हे बघ रेडिओवर, हे बघ मला ना फुकट चाळू नकोस, मी तुला आत्ताच सांगते. आशुदी, हे काय चालवलंस तू? आणि काय म्हणे तर बेस्ट चार्ज आहे, सर्वात बेस्ट. कोणी पण करू शकता हे सगळं. हो मग तू काय नाही करत आहे? सासरी गेल्यावर आठवणींचे फोटोज बघूनही कधी तुझं मन भरलं नाही तर हक्कानी इथे ये. फोटो बाहेरची तुझी आशुदी तुझी वाट बघत असेल. शमी,
काय छान दिवस होते ना ते. तू आणि मी कायम सोबत असायचो तेव्हा. आणि आज खरंच खूप आठवण येते ग शमी तुझी. आत्ताच फोन करून खूप खूप बोलावंसं वाटतंय, जसं आपण आधी बोलायचो तसंच. तुलाही तसं वाटतंय का ग शमी? पुन्हा आपले ते दिवस परत येतील ना ग? काय ग सुमित्रा, कशी आहेस? हो, मी बरी आहे. भाजी ताजी आहे का ग? होय ताई, अहो आत्ताच आणली की नाल्या सोपारावरून. तुम्ही ना सांगणार आत्ताच आणली म्हणून. मेथी नाही आहे? मेथी नाही ताई, बाकी भाजी कशी बऱ्यापैकी आहे. हो शेपू बघा कसा हिरवा हिरवागार आहे. हो ग, पण पालक आणि मेथीच्या पालेभाज्या खात नाहीत ना पोरं, म्हणून. बरं दे, चल. एकच आहे का माठपण आणि होय शेपू पण? होय, एकच आहे. बरं, चल देऊन टाक दोन्ही. हे घे पैसे. बरोबर आहे? होय होय. ऐक, येते ग. हो ताई 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 ताई, हा, अहो हे 30 रुपये जास्तीचे बरं का? 30 रुपये? होय. अगं, भाजी मी घेतली तुझ्याकडनं, मी तुला 10 रुपये दिले आणि तू मला 30 रुपये देतेस. अहो, हे काय? त्याचं काय झालं माहिती का? हा. त्या दिवशी माझ्या पोरीची होती परीक्षा, हा. आणि ही समधी भाजी घेऊन मला जायचं होतं तिला घेऊन पेपर सोडायला. हा. अहो उशीर झाला म्हणून माझा जीव कसा वर खाली होत होता. हा. तेव्हा शमिका वहिनीने हे 30 रुपये मला दिलंय आणि म्हणाली रिक्षाने जा. एक तर तुमच्या एरियामध्ये बस मिळत नाही येळेत, रिक्षाने गेले म्हणून अगदी येळेवर पोहोचले बघा. अहो लई गुणाची पोर आहे तुमची सून. बरं मी 30 रुपये दिले असं शमिका वहिनीनं सांगा हा. आणि हा माझ्याकडून आभार सांगत आहे ना. बरं ताई म्या निघते, अहो भाजी ऐकायची आहे ना समधी. हा बरं ताई, येते मी. बरं ताई. हो, ये. अरे देवा, गॅस बंद करायचा. गॅस कोणी बंद केला? भाजी आणायला त्यानं मी बंद केला नाही. सासूबाईंनी बंद केला. असं. शमिका, हाय. अगं कुकर खालचा गॅस तू बंद केलास का? नाही अहो, मी तर किचन मध्ये गेलेच नाही. मी विचार केला माझं किचन मध्ये जाणं कदाचित आजींना आवडणार नाही, परत त्या जेवलं नाही तर, म्हणून मी किचन मध्येच नाही गेले. पण मग कुणी बंद केला असेल? सासूबाईंनी? पण त्या तर पूजेत आहेत. हो ना, आणि मी पण केव्हापासून साफसफाईच करते. मला काय वाटतं माहितीये का, बहुधा तुम्हीच केला असेल गॅस बंद. मी? कुणास ठाऊक असेल. हा, कदाचित मीच बंद केला असेल. सॉरी आई, मला तुमच्याशी खोटं बोलायला लागलं. खरं तर तो गॅस मीच बंद केला होता. आता काय करू आई, घरातल्या कुणालाही मदत करायची सवय सुटत नाही माझी, आणि इच्छा तर त्याहूनही नाही सरत. पण मला माहितीये मी कुणालाही समोरून केलेली मदत आवडण्याचे दिवस नाही राहिलेत आता. मी ते दिवस नक्कीच परत आणेन.
वहिनी, अहो माझं ते बुक पाहिलं का तुम्ही? कुठलं रे? ते नाही का मोठं जाडं असं चांगलं हिरव्या रंगाचं त्याला हे. अच्छा, अरे हो, मी कपाटात ठेवलंय तुझ्या. तुला नाही मिळालं का? बरं थांब, मी नाही थांबा, मी शोधतो. मी पाहिलं नसेल नीट, आलोच मी. चंदू, हा काय झालं? कुठं काय? बरं बस. कॉलेजला का नाही गेलास? इच्छा नाहीये. का? माहित नाही. मूड नाहीये? मला माहिती आहे चंदू, म्हणजे आपण कितीही नाही म्हटलं ना तरी आपल्या आसपास ज्या गोष्टी घडतात, ज्या घटना घडतात, त्याचा नकळतपणे परिणाम होत असतो आपल्यावर. पण मग मला काय वाटतं सांगू का, अशा वेळी ना आपण दुसऱ्या गोष्टींमध्ये मन रमवायला हवं, म्हणजे या गोष्टींचा फारसा परिणाम नाही होत आपल्याला. आता तुझ्या कॉलेजमध्ये कॉलेज फेस्टिवलची तयारी चालू आहे, तिकडे का नाही गेलास? तुझ्याशिवाय कॉलेजचा कट्टा सुना पडला असेल. महाशय, चला जा, उठ लवकर, चेअर अप. अरे हो, आणि मला अजून झाडांना पाणी घालायचंय चंदू. तुझ्याशी गप्पा मारत बसल्याने वेळ होतो. चल उठ लवकर. वहिनी, वहिनी, एक मिनिट. वहिनी, मला तुला काही सांगायचंय. वहिनी, तू किती सही आहेस ग, किती वेगळी आहेस. अरे खरंच मला नाही कळत, हे एवढं सगळं होणे तुला पुन्हा कसं काय हसता येत. वहिनी, मला बाकीचं तर काही माहित नाही, पण हे जे काही घडतंय ना त्यात तुझी चूक नसताना तू विनाकारण भरडली जातीयस, हे माहितीये मला. आणि वाईट ह्याचं वाटतंय की एरवी सगळीकडे मी माझी आवाजी करत असतो, पण मला तुझी काहीच मदत नाही करता येते. आय एम सॉरी वहिनी. अरे ठीक आहे चंदू, आणि खरं सांगू का, ह्या गेल्या 2-1 दिवसात पहिल्यांदा कोणीतरी एवढं नॉर्मल बोललंय माझ्याशी. मला खरंच खूप बरं वाटलं. आणि हेच असतं रे, तुम्ही समोरच्यासाठी खूप काही करावं अशी खरंच अपेक्षा नसते, पण तुमच्या हातात जे काही आहे तेवढं जरी केलं ना तरी पुष्कळ. तू खूप छान आहेस. बरं, ऑल द बेस्ट. कशासाठी? आता कॉलेजसाठी जा. हा, फेस्टिवलची तयारी कर, आणि काय काय ठरलं ते मला कळ. नक्की सांगतो. चला मी पळू. हो. या चहाला किती चव आहे ना ते माहित नाही, पण आपलं लेक्चर बंक करून हा चहा पिण्यात जी चव आहे ना त्याला तोड नाही. वा, का रे, तुला नाही घ्यायचं चहा? उपास आहे त्याचा. चहाला काय चालवलंय तुम्ही? हे पेपर पाहिलं? काय पहा, त्या सडू कॉलेजची फेस्टची बातमी चक्क पेपरामध्ये आले, तेही अख्खं पेज भरून. ते काय नाही गाईज, यावेळी आपला फेस्ट जबरी झाला पाहिजे. हो यार, काहीतरी ढासू प्लॅन करू. हो, देखने वाले बस देखते रह जाएंगे. बस पुरे. फक्त शब्दांची कडी नकोय. काही करणार आहेत का? सगळं मला प्लॅन करायचंय. आहे ना, एक सॉलिड आयडिया आपल्याकडे. आपण ना मस्तपैकी एक नाटक बसवूया, आणि त्या नाटकाची थीम ना तू सांगितल्याप्रमाणे लव, प्रेम. म्हणजे सोनी मैवाल, हिरांजा. ए नको, त्यापेक्षा आपण आहे ना रोमिओ ज्युलियट करूया. एकदम एव्हरग्रीन आणि रोमॅन्टिक. रोमिओ ज्युलियट काय, ते इंग्रजीत असेल. आपल्याला प्रत्येकाचा विचार करून नाटक करावं लागेल. कुणाला जर कळालं नाही आणि काही फेकून मारलं तर काय करणार? तू आता उगाच खो घालू नकोस यार. हवं तर आपण मराठीत करू, मग तर झालं. अरे नाटक तर ठरलं, पण ऍक्टर्सचं काय? हा, तशी ज्युलियट शोधावी लागेल. रोमिओ तर सापडलाय. काय? कुठून निर्माण केलास?
अरे आपला चंदू आहे ना, हो हो चंदू, बरोबर बोललास तू. असंही त्याला या सगळ्या विषयांमध्ये खूप रस वाटायला एक मिनिट हात काढ. तुला काय सकाळपासून कोणी भेटलं नाही का पकवायला? मी पकवतोय मग बर. आणि मग ते कॉफी शॉप मध्ये पकवत होतं ते काय होतं? कॉफी शॉप? आणि ती मुलगी आणि तो कॉफी शॉप नसेल ना? आठवलं? होतच होत. अरे ती रिया होती. अरे यार तुम्ही दोस्त आहात ना माझे, मग काही काय करताय? स्वप्नात जरी तिचा विचार केला ना तरी दचकून उठेल मी. दचकून उठेन. गपरा, पकवू नकोस. तुला खोटं वाटतंय का? हो वाटतंय. एक मिनिट, मी इथे भंकस करायला नाही आलोय, मला जायचंय. अरे काय, मी निघतो. अरे नको प्लीज, तू थांब, तू जाऊ नको. शेवटी आमच्या नाटकाचा मेन कॅरेक्टर तूच तर आहे, तुला तर भाव द्यावाच लागेल. अगं पण मला हे सगळं नाही. काही नाही, आपल्या मैत्रीची शपथ आहे तुला. अरे तुला काही कळतंय का? संध्या यार, आमच्यासाठी एवढं तर करायलाच पाहिजे ना तुला. काही करायला लावलं का? ओके, मी रोमिओ व्हायला तयार आहे, पण मग त्या जुलिएटचं काय? सोपं आहे. हे सोपं आहे का? सोपं आहे ना? सोपं आहे. सोपं आहे. ऑडिशन्स घेऊ ना, तेवढी कॉलेजमध्ये आपली हवा होईल ना. परफेक्ट. तुम्हाला खरंच वाटतं हा प्लॅन काम करेल? अरे यार, करेल. आपण आहे ना. बघ बरं. अरे हा यार, करेल यार. चल डन. चला मग कामाला लागूया. हो लगेच. चल. हवं तुझ्या हवे चकुली, तुझ्या हवं का? काय आली बाळाला? हो काय आली बाबा? अगो बाई, घरची शिट्टी आली. सुनू, 1 मिनिटात आले. हा अच्छा, इथे खेळा. हा 1 मिनिटात आले मी. हा हे घे. हा छान. हे घे. अगो बाई, काय आली का ग? का खेळायचे बरा काय करा. चला सुना, काय कला. हा शांत वाटते पोगत. सोनू काय कर, आलेच. सुभाष, आई त्यांच्या कामात बिझी आहेत आणि आजी सुद्धा. मी त्यांना न कळू देता त्यांना मदत केली पाहिजे. माझी माळ कुठे गेली जपाची? काय झालं या डोक्याला काय कळत नाही. काही लक्षातच राहत नाही. जळलं कुठे टाकली मी? ठेवली आहे काय? नाही. विभा कुठे गेली? कुठे टाकली मी रे देवा? काय झालंय मला सुद्धा? विभा कुठे टाकलीये? अरे इकडेच तर आहे. काय पण झालंय माझ्या डोक्याला. अरे इथे पडली आहे.
विभा अगं मिळाली का काय हे? अरे देवा भांडी राहिली आहेत धुवायची. विभा ए विभा अगं ये बाई इकडे. काय झालं सासूबाई? ही देवाची भांडी जरा पूजेची धुवून घेऊन ये जा. आणते. अरे विभा ए विभा ग अगं जरा तेल पण घेऊन ये बाई. तेल पण राहिले. आणते आणते. अरे माझ्या कर्माच काय झालंय काय मला. फुलं पण राहिले. बाबा देवा थोडा वेळ थांब फुलं घेऊन येते. अगो आई गो